अहो, गडकरी म्हणतात माझ्या मतदारसंघातले 3.5 लाख मतं कमी झालेत, म्हणजे त्यांना पाडायसाठी 3.5 लाख मतं कमी करायचे. ते होऊ शकतं, हे आम्ही म्हणत नाही. कोण म्हणतात? नितीन गडकरीजी म्हणतात. आमची भूमिका वेगळ्या विदर्भाची काय होतीच नाही, त्यांची होती. आता त्यांना महाराष्ट्राची सत्ता नजरेपुढे दिसत आहे, तर विदर्भ कशाला आठवायला? उद्या सत्ता गेली की पुन्हा विदर्भ आठवेल. आता खच्चीकरण होतही नाही, झालंय. कुठे ठेवलाय नेऊन त्यांना? काय अवस्था करून ठेवली एवढ्या सिनियर माणसाची. त्यांचा खडसे होताना मला दिसतोय. त्यांना निवडणुकीच्या पूर्वी काय बोलले काय नाही, पैसा सगळा त्यांचा वापरला निवडणुकीत. त्यांच्याकडूनच घेतलं की तुम्हाला सीएम करणार वगैरे म्हणून. काय कमवले बिमवले असतील सगळे घालून बसले. तुम्हाला बाळासाहेब नक्षलवादी का म्हणायचे? कारण मी गडचिरोली जिल्ह्यातला आणि बाळासाहेबांची भूमिका एकदम ते स्टेट फॉरवर्ड होती. तिथून 3 किलोमीटर नॉनस्टॉप पळ सुटलो. मला कसं पळालो कसं धावलो काय मला आणि स्कूटर पण सुरू होत नव्हती. म्हणजे घाबरून इतकं गेलेलो होतो की किक मारता मारता स्कूटरच सुरू व्हायची नाही. स्कूटर धरूनच पळायला लागलो. राणे साहेबांसोबत तुम्ही नंतर आले, तर आता तुमचं काही बोलणं होतं का राणे साहेबांसोबत की त्यावेळेस आपण बाहेर? नाही, मला असं वाटतं की हे आरक्षण ओबीसीतून जरांगे पाटलांनी मागण्यापेक्षा आरक्षणच संपवून टाका अशी मागणी करावी. नमस्कार, मी विष्णू सानप. लेट्सअपमध्ये आपलं स्वागत. लेट्सअप विशेष या कार्यक्रमात आज पाहुणे आहेत काँग्रेस नेते, माजी मंत्री, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब. सध्या सुरू असलेलं राजकारण, सत्ताधाऱ्यांचा कारभार, काँग्रेसची रणनीती आणि एकूणच त्यांची आत्तापर्यंतची कारकीर्द यावर थोडक्यात प्रकाश टाकण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. साहेब, तुमचं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सध्या आपण पुण्यात बोलतोय. कुणाची आठवण येते जे काँग्रेसमधून सोडून गेले असे जे आमदार आहेत, त्यापैकी कोणाला तुम्ही मिस करता आज? काय खरं म्हणजे पुण्यात मी सुरुवात पुण्यात येण्याची झाली की आमचे मित्र होते विनायकराव निमन. आम्ही सोबत आमदार होतो 4 टर्ममध्ये. शिवसेना 3 टर्ममध्ये माझ्याबरोबर होते ते. मला वाटतं 2 टर्मला होते आणि 3ऱ्या टर्मला ते पडले. खरं तर एक व्यक्ती म्हणून आणि मित्र म्हणून काँग्रेस शिवसेनेतून काँग्रेसमध्ये सोबत आलो. परत ते काँग्रेस सोडून गेलेत, आज या जगात नाही ते. पण त्यांना फार आम्ही इथे आलो की मिस करतो. आमचे एक मित्र म्हणून मिस करतो. सोडून तर जाणारे खूप आहेत, पण अनेकांना पक्षापेक्षा सत्ता काही महत्त्वाची वाटत असेल, पण ह्यातील हे व्यक्ती वेगळे होते, त्यांना मग त्याची आठवण येते. काल तुम्ही भाषण करताना सांगितलं की भाजपकडून शिकलं पाहिजेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी. भाजपकडून शिकलं म्हणजे भाजपा त्यावेळेस एक उदाहरण दिलं की ते 5 लोक मिळालेत की आपण जिंकण्याची चर्चा करतात आणि आपण एकमेकाला हरवण्याची चर्चा करतो. ती जी स्पर्धा आता तर तशी काही राहिली नाही फार काय, कारण पक्ष फार बिकट परिस्थितीतून पुढे जातो आहे आणि अशा स्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवली पाहिजेत. काय मतभेद असतील आपसातील तर ते मतभेद बाजूला केले गेले पाहिजेत. आणि खरं तर काँग्रेसचा बेस ग्राम पातळीपर्यंत फार मोठा आहे. असं कुठलं गाव नाही की ज्या गावामध्ये काँग्रेसच्या विचाराचा माणूस भेटणार नाही. आणि मोठी परंपरा आहे, मोठा इतिहास आहे याला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी थोडं जनतेमध्ये जाऊन मिसळून काम केलं आणि सत्तेपेक्षा समाजाला महत्त्व अधिक दिलं आणि त्यावेळेस मात्र बदल होण्यासाठी काही वेळ लागणार नाही अशी माझी त्यावेळची भूमिका होती. तुम्ही काल भाषणातच बोलत असताना असं म्हणालेत की आता जेलमध्ये जाण्याची पण तयारी ठेवली पाहिजे. असं का वाटतं बरं? काय झालं आतापर्यंत जो सत्तेच्या विरुद्ध बोलतो त्याला अडचणीत आणण्याचं काम आतापर्यंत झालेलं आहे आणि खूप उदाहरणं आहेत. हे सरकारमध्ये गेलेली जी केवढी काही व्यक्ती आहेत ती सर्व एक त्या सरकारच्या दबावापोटी केंद्रीय एजन्सीचा वापर करून त्यांना अडचणीत आणण्यामुळं असे मी तर म्हणेल की असे 80% लोक आहेत आणि 20% लोक जे गेले असतील ते राजकीय काही स्वार्थासाठी गेले असणार. पण विचारधारेला बदलून जे काही 80% लोक गेले ते केवळ आणि केवळ सत्ताधाऱ्यांच्या दबाव तंत्राचा तो भाग होता. त्यांना
अडचणीत आणून पक्षात सामावून घेण्याचं काम झालं. त्यामुळे मी कार्यकर्त्यांबरोबर बोलताना असं म्हणालो की तुम्हाला जर घाबरून राजकारण करत असाल सत्ताधाऱ्यांच्या पुढे तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. तुम्हाला निडर होऊन काम करावं लागेल. आणि निडर माणूस जर भिडला तर भाजपाला निपटवायला वेळ लागत नाही. ही त्यामागची भूमिका होती. तुमचे काही बडे नेते काँग्रेस सोडून गेलेले आहेत तिकडे. आता विखे पाटील आहेत, अशोकराज चव्हाण आहेत. काल तुम्ही नांदेड आणि अहमदनगरचा उल्लेख केला, तर कधी त्यांच्याशी फोन होतो किंवा त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही बघा, फार वैयक्तिक संबंध अनेकांचे असतात. हा विचारधारेचा विषय आहे. वैचारिक त्याला त्यांचा आता वेगळा व्यासपीठ झालेला आहे. बरं. आणि आमचं वेगळं आहे, पक्ष वेगळा आहे. त्यामुळे चर्चा होत असते कधी. आता आम्ही असं काही फोन रेग्युलर काही बोलतो असं यातला भाग नाही. काय सुखदुःखाच्या वेळेस फोन करून आम्ही बोलत असतो. म्हणजे तेवढ्यापुरतीच संवाद असतो, एक 2-3 मिनिटाचा. असा फार काही कुठे आम्ही भेटलो स्पेशल वगैरे वगैरे असं काही कधी होत नाही. आणि ते आमच्या याला पटत पण नाही. रिलेशन तेवढ्या जपण्यापुरती, कारण खूप वर्षाचे संबंध असतात राजकारणात, राजकारणाच्या पलीकडचेही असतात. त्यामुळे बोलावं लागतं नाही तर बोलावं लागतं. पण काँग्रेसमध्ये असताना त्यांची एक वेगळी उंची होती, एक वेगळं त्यांना मानपान होता. नाही, ते तर आहे. तुमच्या बोलण्याचा तोच एक भाग होता. ही जी गेली मंडळी हे काही फार यांच्यापासून भाजपला फायदा होईल म्हणून त्यांना पक्षात घेतलं असं नव्हे, तर त्या भागातील काँग्रेसचं वर्चस्व कमी करण्यासाठी ते घेतलेले आहेत. खालच्या फळीतला कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात काही गेलेला नाही. फार काही मर्यादित आपण लोक गेलीत, बोटावर मोजणे इतकी. पण नेते मंडळी मात्र मोठ्या प्रमाणात आपल्याला जाताना दिसत आहेत. आणि ही जात असताना तिथे काय त्यांचा सन्मान होतो आहे, तिथे कुठला मान मिळतो आहे. म्हणून मी काल असं म्हणालो की छोट्या दुकानाचा मालक होऊन आनंद मिळेल, पण मोठ्या दुकानात जाऊन नोकर होऊन उपयोग काय? तो नोकरच झाला ना. तिकडे स्वतःच्या काउंटरवर त्याला 100 रुपये मिळत असेल ते अभिमानाचे आहेत, ते स्वाभिमानानं मिळतात, मालक होऊन मिळतात. पण तिथे दुसऱ्याच्याकडे जाऊन त्या काउंटरवर याला नोकर म्हणून बसावं लागत असेल, त्याला 500 रुपये मिळतील, पण तो नोकर आहे. आणि भारतीय जनता पक्षामध्ये जो गेलेला आहे त्याच्याशी जे वागणूक आत्ता चालली, सुरुवातीला फार मोठा चॉकलेट देतात, मग तो अर्धा चॉकलेट करतात, नंतर पावर आणतात आणि बाजूला फेकून देतात. असंच होईल. असंच आत्तापर्यंत झालेलं आहे. आणि या नेत्यांची परिस्थिती मला फ्रंटमध्ये पहिल्या लाईनीत बसणारी व्यक्ती आज 3ऱ्या लाईनीत बसताना दिसतात. काही जणांना तर दरवाजा उघडून येऊ का म्हणून अर्धा दरवाजा बंद करणं, उघडणं, अशी पाळी आली आहे त्यांच्यावर, ज्यांनाच्यासाठी सतत पक्षाचा दरवाजा उघडा होता, ओपन होता आणि त्यांना कधीही कोणाची रोकटोक नव्हती आणि एकदम मान सन्मान होता. आणि अशा व्यक्तींची ही परिस्थिती झाल्यावर माणसाला वाईट वाटतं. आणि त्यामुळं आम्हाला सुद्धा फार वाईट वाटतं. दया वगैरे येत नाही, वाईट वाटतं. तुमचे नवे कॅप्टन कसे आहेत? सपकाळ साहेब. असं आहे की सपकाळ सगळ्यांना घेऊन चालणारे व्यक्ती आहेत आणि संघटनेचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पंचायत राजपासून अनेक संघटना, म्हणजे पूर्ण त्याने आयुष्य काँग्रेस पक्षाच्या संघटनेत वेचलेलं आहे. आणि संघटनात्मक अनुभव असल्यामुळे आणि त्यांना कुठेही अगदी लो प्रोफाईल काम करून सामान्य कार्यकर्त्यामध्ये मिसळून त्यांना जोडण्याचं काम करणारा कार्यकर्ता म्हणून आम्ही नेत्यापेक्षा सपकाळांच्याकडे बघतो आहे. सपकाळ नेते नाही तर कार्यकर्ता म्हणून काम करताना दिसत आहेत. त्याचा नक्कीच आनंद आहे. आणि त्यामुळे पक्ष बळकटीसाठी त्यांचा चांगला उपयोग होईल आणि पक्ष मजबूत होईल. मतदान चोरीचा सध्या एक मोठा मुद्दा गाजतोय. काल राहुल गांधी यांना देखील ताब्यात घेतलं होतं. व्हीव्हीपॅट आता वापरलं जाणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक. म्हणजे तुम्ही पण एक पत्र लिहिलं इलेक्शन कमिशनला की बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला पाहिजेत. काय परिणाम होईल? इलेक्शन कमिशन विचार करेल याचा? नाही, स्टेट इलेक्शन कमिशननी जो निर्णय घेतला तो तकलादू आहे. त्याचं काय जे मत आहे म्हणजे बोगस असं काहीतरी, म्हणजे आखलेचे दिवाळे निघणारं असे की एका प्रभागामध्ये 4 मतदान द्यावे लागणार एकाला,
एका मतदाराला, त्यामुळे तो वेळ वाया जाणार, वेळ अपुरं पडेल. अरे तुम्ही पर्यायी व्यवस्था म्हणून काय व्हीव्हीपॅट करून घेणार, मग पुन्हा बोगस मतदान करून घेणार आणि पुन्हा EVMचा माध्यमातून तुम्ही वापर करणार. काल बावनकुळे म्हणालेत की आता तुम्ही ऑब्जेक्शन काय आहे, आम्ही ऑब्जेक्शन घेतलाच होता 19 मध्ये सुद्धा उघडकीस आणून दिलेला होता की आता आमच्या जनरल सेक्रेटरी सपकाळांचं एक स्टेटमेंट त्यांनी त्याच्यावर अभ्यास केलेला होता, फार उच्चविभूषित आहेत ते आणि आमचे दुसरे पुण्यातलेच आहेत आमचे जनरल सेक्रेटरी देशमुख काहीतरी, त्या दोघांनी फार विस्तृत अशी चर्चा केलेली आणि अभ्यास केलेला, सर्च केला. मुळात विषय असा आहे की या निवडणुकामध्ये आम्ही पाहिलंय 2024च्या विधानसभेच्या वेळेस आणि लोकसभेच्या वेळेस तुम्ही फिरलो म्हणून सांगताय, लोकसभेमध्ये तुम्ही बरेच भागात गेलेस ना, 6 महिन्यात एवढ्या लवकर एवढा बदल होऊ शकतो मतदारांचा? कसं होऊ शकतो इतकी? आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस भारतीय जनता पक्षाचे सर्वे जे सांगत होते ते 100च्या आत सांगत होते महायुती. 100च्या वर कधीही दाखवलं नाही, कुठल्याही सर्वे करणाऱ्या एजन्सीने दाखवलं नाही. अचानक काय झालं की 240 जागा आल्या त्यांच्या, अशा कशा येऊ शकतात 232 जागा? तर हे सगळं जे काही आहे त्यांना वाटलं की आता लोकसभेत आम्ही संपलो आहोत, विधानसभेतही संपणार, म्हणून बेईमानी केली, मतचोरी केली, निवडणूक आयोगाचा वापर केला आणि निवडणूक आयोग यांचा मांडलिक झाल्याप्रमाणे बायसपणे वागला. महाराष्ट्र नाही देशाच्या इतिहासामध्ये असे निवडणूक आयोग आम्हाला दिसणार नाही. म्हणजे खरं तर या स्वायत्त संस्थेची स्वायत्तता राहिली काय? लोकांचा विश्वास गमावून बसलाय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतांची चोरी, त्याचे संपूर्ण विश्लेषण राहुल गांधींनी स्वतःच्या ज्यावेळेस प्रेसमध्ये ही सगळी माहिती डिटेल दिलेली आहे आणि कशा प्रकारे चोरी झाली, कशा प्रकारे मतं वाढवले गेलीत. अहो गडकरी म्हणतात माझ्या मतदारसंघातले 3.5 लाख मतं कमी झालेत, म्हणजे त्यांना पाडायसाठी 3.5 लाख मतं कमी करायचे. ते होऊ शकतं, हे आम्ही म्हणत नाही. कोण म्हणतात? नितीन गडकरीजी म्हणतात. आणि दुसरीकडे निवडून येण्यासाठी म्हणजे लोकसभेला ते केलं त्यांना पाडायसाठी आणि विधानसभेमध्ये निवडून येण्यासाठी मतं वाढवलीत. ही का वाढवलीत, कशी वाढवलीत? गडकरींनाच पाडायचं होतं, कोणाला पाडायचं होतं? मग काय तर त्यांचा उद्देश होता. गडकरींनीच बोललेले आहे त्यांच्या मुलाखतीमध्ये, राजदीप सरदेसाईबरोबर जी त्यांची आता मुलाखत झाली त्यामध्ये त्यांनी क्लिअर सांगितलं माझ्या नातेवाईकांचे मतदान कमी केलेलं, माझ्या जवळच्या आप्तेष्टांचं मतदान कमी झालेलं, माझा मतदान कमी केलाय, मतदार कमी केलाय, माझा मतदार कमी केलाय, हे गडकरींनी स्पष्टपणे तिकडे मांडलेलं आहे. म्हणून त्यांच्या मनात तीच होतं की मला पाडायसाठी केलेलं हे प्लॅनिंग होतं. नक्कीच. आता देवेंद्र फडणवीस हे तुमच्या विदर्भाचे आहेत, म्हणजे आपल्या विदर्भाचे आहेत, तर विदर्भाचा काही फायदा होतो का ते मुख्यमंत्री? असलं काही फायदा नाही आहे. कुठे विदर्भात 2 मंत्री ठेवले त्याच्यामध्ये 2-3 मंत्री असतील, 4 मंत्री 11 जिल्ह्यामध्ये, अनेक जिल्ह्यात तर मंत्री पण नाही आहे. आणि विषय काय आहे की विदर्भाचा फायदा होण्यासाठी तिजोरीत पैसे कुठे आहे? तिजोरी तर लुटून खाल्लेली आहे ना, सगळं भिकारी करून ठेवलं आहे राज्याला, कर्जबाजारी करून ठेवलेला आहे. PWDचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे 89,000 कोटी रुपये देणे आहे, इरिगेशनचे 28,000 कोटी रुपये देणे आहे. अशा सगळं काढलं तर वर्षाचा बजेट सगळ्या लायबिलिटीमध्ये जाईल त्यांच्या. आहे काय कुठे राहिला आहे पैसे? 40% कमिशन घेऊन टेंडर मॅनेज करून प्रचंड पैसा गोळा केला, महाराष्ट्राला भिकारी केलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला पैसे नाहीत, महिला लाडकी बहिणींचे मोठ्या प्रमाणात नावं कापली गेलीत आणि नावं कमी केली गेलीत. उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती झाली, महानगरपालिका, ही लाडकी बहिणी योजना बंद होणार, कारण अनेक योजनांना कात्री लावावी लागली. सामाजिक न्याय विभागाला पैसे देऊ शकत नाही. 28,000 कोटी रुपये बजेट असायला पाहिजे सामाजिक न्याय विभागाचा, 15,000 कोटी रुपये देतात, त्यातूनही कट होतो, म्हणजे 5-7 हजार कोटीच्या पलीकडे खर्च होत नाही. ही अवस्था राज्याची करून ठेवली. विदर्भ वेगळा ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती आणि आक्रमकतेने मांडली होती. आता ते वेगळ्या विदर्भाचं तेही बोलत नाही तर तुम्ही त्यांना विचारत नाही. काय विचारून उपयोग आहे? आमची भूमिका वेगळ्या विदर्भाची काय होतीच नाही, त्यांची होती. आता त्यांना महाराष्ट्राची सत्ता नजरेपुढे दिसत आहे तर विदर्भ कशाला आठवायला? उद्या सत्ता गेली की पुन्हा विदर्भ आठवेल. सत्ता आहे तोपर्यंत विदर्भ आठवणार नाही. म्हणजे विदर्भाचा प्रेम हे केवळ सत्तेसाठी होता, सत्ता मिळवण्यासाठी होता.
बाकी विदर्भाच्या जनतेशी काही देणं घेणं नाही, हाच त्यातूनच त्याचा निष्कर्ष आहे. तुमचे शेजारचे बघा सुधीर भाऊ मुनगंटीवार त्यांच्याच पक्षातले भाजपमधले, तुम्हाला असं वाटतं का की त्यांचं खच्चीकरण होतंय भाजपमध्ये? आता खच्चीकरण होतंय नाही, झालंय. कुठे ठेवलंय नेऊन त्यांना? हम्म, काय अवस्था करून ठेवली एवढ्या सिनियर माणसाची. हम्म, हम्म. त्यांचा खडसे होताना मला दिसतोय. खडसे होताना दिसतोय. हो. त्यांना काही काँग्रेसकडून ऑफर तुमच्याकडून? नाही नाही, आम्ही काय ऑफर देत नाही, कारण आम्हाला सध्या काही आमच्याकडे देण्यासाठी काही नाही. आमच्याच खिशात नाही नोट, तर तुझं त्याचं कुठं भरू पोट आम्ही. नक्की. त्यामुळं आमच्याकडे नसल्यामुळं त्यांना काय देऊन काय उपयोग नाही, आणि म्हणजे ऑफर देऊन काय उपयोग नाही. उपयोग नाही. बरं, अनेक चर्चा सुरू आहेत की दिल्लीमध्ये फार मोठ्या काही घडामोडी घडतायत. एकनाथ शिंदेच्या मनात काय काय हो, तुमच्या कानावर काय आलं? एकनाथ शिंदे काय वेगळं निर्णय घेण्याच्या हे सरकार जे आहे, हम्म, हम्म, हे 3 पक्षाचं सरकार. खरं तर एक सांगू काय, यामध्ये मला स्पष्ट दिसतंय, हे एक सरकारमध्ये प्रचंड असा कोल्ड वॉर सुरू आहे. हम्म, हम्म, सगळ्या डिपार्टमेंटवर सगळ्या पूर्ण कंट्रोल हम्म, हा मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांना विचारल्याशिवाय अजित पवारही काही करू शकत नाहीत. थोडे अजित पवार करत असतील, कारण संबंध पण शिंदेंच्या खात्यांना कुठे काम करायला स्कोपच ठेवलेला आहे. हम्म, प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडे जाते, सगळ्याच विभागाची जाते, सगळ्याच मंत्र्यांची. हम्म. आज नाड्या अशी आवडल्यात. नाड्या पूर्ण आवडून ठेवलेल्या आहेत, आणि त्यांच्या लोकांना बदनाम करण्याचं षडयंत्र सुद्धा तेच म्हणतात खाजगीत. हम्म, त्यांचीच माणसं बोलतात हम्म, की आम्हाला पूर्ण कुठे ना कुठेतरी डॅमेज करायचं काम सुरू झालेलं आहे. हम्म, त्यामुळे ते फार अस्वस्थ आहेत असं मला जाणवतं, हम्म, शिंदे साहेब. आणि त्यांना निवडणुकीच्या पूर्वी काय बोलले, काय नाही, पैसा सगळा त्यांचा वापरला निवडणुकीत. त्यांच्याकडूनच घेतलं की तुम्हाला सीएम करणार वगैरे म्हणून. हम्म, काय कमवले बिमवले असतील सगळे घालून बसलेत. त्यामुळे आता अस्वस्थ झालेत. तेलही गेलं आणि तुपही गेलं, अशी सगळी त्यांची परिस्थिती आली. यामुळं आता त्यांना या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण राजकारण ज्या दिशेनं चाललेलं आहे, हे काय सगळं आलबेल नाही आहे. आणि जो तो राज्याला लुटण्यासाठी काम करतो आहे, जनतेच्या सेवेचं काम अजिबात नाही. जनतेला पुढे काही देण्याची भूमिका नाही आहे. आपल्याला काय मिळेल आणि मिळवता येईल यासाठी स्पर्धा चालली आहे. काल बरोबर सगळे ते राज्यमंत्री गेलेत, आम्हाला वाटा मिळत नाही. अरे, जनतेचा वाटा खाऊन खाऊन तुमची तिजोरी आणि तुमचे घर भरले. आज 20% कमिशन 40%वर गेलेलं आहे. सर्रास एकही काम बिना मॅनेजनी होत नाही, आणि ते सगळे टेंडरला वाढवून वरचे ते 10% यांचं पोट भरत नाही, 15%. मग काय करतात की 500 कोटीचं काम आहे, ते टेंडर प्रोसेस झाली पूर्ण किंवा पब्लिश झालं की त्याला ब्रेक लावतात काही कारणामुळं, त्याला पुन्हा 6 महिन्यांनी करतात, त्याची किंमत 1000 कोटी करतात, आणि पुन्हा थांबवून त्याला 2000 कोटी करतात, आणि मग टेंडर देतात. असं जरा सुरू असं सुरू आहे. अशा अनेक अनेक घटना आहेत. मग आमच्याकडे पुरावे आहेत त्याचे. पण आता काय, केंद्राची सरकार त्यांची, दिल्लीत त्यांचा, राज्यात त्यांचा प्रचंड बहुमत, पाशवी बहुमत. आम्हाला कोण क्या करेगा, आमचं कोण काय बिघडवणार, आमचं कोण काय वाकडं करणार, या मस्तीमध्ये हे सरकार आहे. आणि ज्याला लाज वाटते आत्ताची सगळी परिस्थिती पाहता, काही मंत्री बडबड करतात, काय बोलतात, त्यांचा जो वाचाळपणा जो आहे, म्हणजे अनेकांच्या, शेतकऱ्यापासून तर सामान्य माणसापर्यंत एकमेकाची कुरघोडी, मला वाटतं अब्रू घालवली हो महाराष्ट्राची या सरकारने. पुरी अब्रू जी असते ती वेशीला टांगली. ही परिस्थिती आता महाराष्ट्राची या लोकांनी करून ठेवलेली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर अनेकांना पोटशूळ उठतोय, अनेकांच्या पोटात दुखतंय. नेमकं कोणाच्या पोटात दुखतंय? तुम्ही असं बोलले होते. सत्ताधाऱ्यांच्या, ते घाबरले आहेत. महायुतीच्या पोटात दुखते, ते मग भाजपवाल्यांच्या असेल. मला त्याच्यात अजितदादा दिसत नाही. त्याच्या काही फार पोटातून थोडे हसू, गालात हसू हळूच येत असतील, कारण त्यांना मुंबईवर शिंदेंचं वर्चस्व नको आहे. त्यामुळे कदाचित ते आनंदी थोडेसे आतून असतील. पण एक आहे की या दोघांची युती होऊ नये, हीच खेळी महायुती करते आहे, हे आत्ताचं सरकार करते आहे. पण तुमची इच्छा आहे का युती व्हावी म्हणून? मला वाटतं की दोघे भाऊ एकत्र आले पाहिजेत, यावेत. आणि आम्हाला आनंद आहे 2 भाऊ एकत्र येत असतील तर. आमचा विषय सोडून द्या हो, आम्ही काय त्यांच्याबरोबर असणार की नसणार तो नंतर बघू. त्यांचा काय प्रस्ताव येतो की नाही येत, ते आल्यानंतर आम्ही चर्चा करू त्यावर. पण राज ठाकरेंचं स्वागत तुम्ही कराल का महाविकास आघाडीत?
हे बघा, असं आहे की स्थानिक पातळीवरच्या या निवडणुका आहेत. आम्ही इंडिया आघाडीमध्ये ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेस सगळ्या घटक पक्षांना घेऊन आम्ही निवडणूक लढलो. आम्हाला 35 खासदार कमी पडले. नाहीतर मोदी नावाचा माणूसच दिसला नसता या देशाच्या खुर्चीवर. मोदी गायब झाले असते भारताच्या राजकीय पटलावर. 35 खासदार, त्यातील 59 खासदार तर बेमानी करून जिंकले त्यांनी, शुद्ध बेमानी करून. नाहीतर सत्ताच गमावली होती, सगळे आमच्याकडे होते. ठीक आहे, बेमानी करून सत्ता मिळवली, त्यांचं मिळू दे, आम्हाला त्यामध्ये फारही नाही. पण आज एकूण जी परिस्थिती आता दिसते आहे त्या दोन भावाच्या आघाडीनंतर आम्ही लोकल पातळीवर निवडणूक आपल्या युती करायची नाही, आघाडी करायची, काय करायचं काय हे आम्ही स्थानिक पातळीवरच्या लोकांच्याकडे सोपवू. स्थानिक पातळीवरचं आमचं जे युनिट आहे ते तो निर्णय घेतील. आम्ही स्थानिक पातळीवरच्या निवडणुकामध्ये फार काही हस्तक्षेप करत नाही. तिथली राजकीय परिस्थिती बघून ते निर्णय घेतील. नक्की. आता शिवसेनेचा उल्लेख निघाला म्हणून तुम्ही पण शिवसेनेत होते साहेब, आणि आज जवळपास यावर्षी 20 वर्ष झाले तुम्ही राणे साहेबांसोबत बाहेर पडले होते. या 20 वर्षात कधी वाटलं का की उगीच आपण शिवसेना सोडली, कधी पश्चाताप वगैरे? बघा, मी 4 निवडणुका, आता 20 वर्ष काँग्रेसच्या चिन्हावरचा आमदार आहे. म्हणजे तसे तर मी म्हणजे 5 निवडणुका बाय इलेक्शन घेऊन 5 निवडणुका मी विधानसभेच्या पंजा चिन्हावर लढलो आहे. आता मला प्रदीर्घ मला आता माझ्या 28 वर्षाच्या आमदारकीमध्ये मला आता 28 वर्ष झालेत आमदार म्हणून, नॉन स्टॉप कंटिन्युअस. आणि या सगळ्या याच्यामध्ये मी शिवसेनेत काम करत असताना सुरुवात माझी तिकडे झाली. मी तसं NSUI काम करायचं विद्यार्थी दशेमध्ये. नंतर शिवसेना आली तर म्हटलं चला जरा आपला नंबर इकडे काही फार स्पर्धा जास्त आहे तर तिकडून नंबर लावू म्हणून आम्ही तिकडे गेलो. आणि मी खूप कष्ट घेतले. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये अत्यंत दुर्गम आणि आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात शाखा वगैरे आम्ही उघडल्या. आणि त्या शाखा उघडल्यानंतर तिकडे अनेक आदिवासी तरुण आमच्याबरोबर जोडले गेले. परंतु त्याच काळामध्ये ही 86-87ची गोष्ट आहे. त्या काळामध्ये अगदी मी तरुण होतो. मला वाटतं की मी 20व्या वर्षामध्ये ते सगळं माझं सुरू झालेलं होतं राजकारण. आणि खूप तरुणांची फळी माझ्याबरोबर उभी राहिलेली होती. त्याच वेळेस नक्षल मुवमेंट फार मोठ्या प्रमाणात, म्हणजे त्याचा शिरकाव झाला होता. 4-5 वर्ष झाले होते. 82मध्ये एक राजू नावाचा मास्तर होता, त्याचा हात त्यांनी तोडला. नक्षलवाद्यांचा प्रवेश झाला त्यावेळेस दहशत निर्माण करण्यासाठी. आणि मग एक साधारण 517 सरपंच त्यावेळेस मी आपल्या शिवसेनेचे निवडून आणले होते. आणि प्रत्येक दुर्गम भागामध्ये शाखा होती. मग आमचीच लोक नंतर काय झालं की नक्षलमध्ये तरुण पोरं जरा तिकडे जायला लागली, इकडे शाखा आकर्षित व्हायला लागली. त्यातली बरीच तरुण गेलीत तिकडे. तुम्हाला पकडलं होतं का नक्षलवाद्यांनी त्यावेळेस? काय झालं, पकडलं नाही तर मला ही जी तरुण पोरं गेलीत तिकडे, त्या तरुण पोरांनी सांगितलं की माझी ओळखी होती. तर मला म्हणाले की दादा तुम्ही जरा आम्हाला भेटायला या, आपण चहा पिऊ, चर्चा करू. म्हटलं हे आपलीच पोरं आहेत, चला. तर मी स्कूटरनी त्यावेळेस तिकडे गेलो आतमध्ये. आणि पायी जरा 3-4 किलोमीटर चालून आतमध्ये गेलो. तर ती सगळी ओळखीची मुलं होती, पण त्यांचा कमांडर वगैरे, चीफ कमांडर वगैरे ते सगळे फार नौखे होते. पण खालची पोरं सगळी त्याच्यात नव्यानं भरती झालेली सगळी ओळखीची होती. तर ते चर्चा झाली, त्याने मला चहा बिया दिला सगळं. आणि खूप झाले की मुवमेंट असं आहे, आम्ही हे सरकार विकास करत नाही, तुमचा पण उद्देश असा आहे, आमचा पण आहे आणि सगळं म्हणून. त्यामुळे चर्चा झाल्यानंतर त्या पोरांनी आमचं सांगितलं, दादा आता तुम्ही आमचेच आहे तर कशाला जात आहे, थांबा इकडेच. आयला कामच सुटला मला. म्हटलं मेलो आता, झालं आता, संपलं माझं आयुष्य. आणि ते थांबायसाठी त्यांनी मला आग्रह सुरू केला की आमच्या तिथून काय पळायचा मार्ग नाही, सगळ्यांच्याकडे AK-47 गन सगळे. आणि त्या सगळ्यामध्ये ती बसलेली आणि मी बसलेलो एकटाच निशस्त्र माणूस, तरुण अगदी, म्हणजे 20-22व्या वर्षामध्ये हे सगळं. मला भीती वाटली, म्हणजे अंगावर काटा चला. आता म्हटलं संपलं आपलं, आता काय करावं. मी त्यांची समजूत घालून तासभर झाला. आणि मी म्हटलं अरे तुम्हाला काय मदत लागेल तर मी करेल, पण तुम्ही मला तर सोडा, घरी जाऊ द्या आणि मला जरा विचार करू देत, मी येतो, मला पटतंय तुमचे विचार, असं म्हणून थापा मारून सोडून. तिथून ते म्हणले ठीक आहे ना, आपण भेटायचं आपण.
हो भेटतो म्हणून म्हणालो आणि तिथून 3 किलोमीटर नॉनस्टॉप पळत सुटलो. मला कसं पळालो कसं धावलो काय मला आणि स्कूटर पण सुरू होत नव्हती. त्या म्हणजे घाबरून इतकं गेलेलो होतो की किक मारता मारता स्कूटरच सुरू व्हायची नाही. स्कूटर धरूनच पळायला लागलो मग आणि चाल राहता फटकन मारलं तर कशीच सुरू झाली. आणि मी म्हटलं आता मी नाही तर आत्ता नक्षलवादीचं चीफ कमांडर वगैरे काहीतरी तिकडे नाही तर पोलिसांच्या गोळीचा बळी यातून काहीतरी माझ्या नशिबात झालं असतं. पण नशीब बलवत्तर होते. परत कधी सामना झाला नक्षलवाद्यांशी? असं कधी झालेलं नाही. माझ्या घरात काही 1-2दा आले होते. मी पोलिसांना संपर्क केला. काही संशयित आढळले. मला जरा दिसलेत ते. एकदा रात्री 11 वाजता मी नव्हतो, माझ्या पोरांनी सांगितलं मला गडचिरोलीच्या घरात ते बसलेले. मग पोलीस आलेत आणि पोलीस आल्यानंतर त्यातला एक जण गेला पळून, पण एक पोलिसांनी घरून उचलून नेलेला होता. तर नंतर मी काही चौकशी केली नाही काय नेमकं आहे. पण 2-3 प्रसंग मला तर खूप प्रसंगातून मला अक्षरशः वाचलेलो आहे मी. म्हणजे मी शिरोंच्यावरून एकदा गडचिरोलीकडे येताना मी माझी गाडी क्रॅश झाली आणि 5 गेस्ट हाऊसला पोहोचलो. 5 मिनिटांनी तो ब्रिज उडवला गेला. बापरे. 5 मिनिटाचाच फरक. कदाचित 5 मिनिट लेट झालो असतो तर माझीच गाडी ब्लास्टमध्ये गेली असती. असे खूप प्रसंग. तुम्हाला बाळासाहेब नक्षलवादी का म्हणायचे? कारण मी गडचिरोली जिल्ह्यातला आणि बाळासाहेबांची भूमिका एकदम ते स्टेट फॉरवर्ड होती, टीट फॉर टॅट. त्यामुळं ते नक्षल मुवमेंटमध्ये काम करणारा जिल्हा प्रमुख एवढं चांगलं काम करतो आहे. 90मध्ये मी 2 आमदार तिकडे निवडून आणलो आहे. माझा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे मी 90ची निवडणूक लढू शकलो नव्हतो. आणि मी ज्या ब्रह्मपुरीतून तिथून मी एका तालुका अध्यक्षाला आम्ही त्यावेळेस आमदार केलेलं होतं. तर बाळासाहेबांचा विश्वास होता आणि म्हणून सरकार आल्याबरोबर मला राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला. नंतर आमदारही केलं. नंतर आमदारही केलं, राज्यमंत्री केलं, म्हणजे राज्यमंत्र्याचा स्टेटस केला, कॅबिनेट मंत्र्याचा स्टेटस. फार मोठ्या महामंडळाचा मला अगदी तरुण वयामध्ये 29व्या वर्षी 28व्या वर्षी मी राज्यमंत्र्याचा दर्जा मिळाला मला. आणि त्यामुळं ते मला जिल्ह्यातला गडचिरोली नक्षलाईट जिल्ह्यातला म्हणून माझं नावही जरा आडनाव जरा वडेट्टीवार ते बाळासाहेबांना उघड वाटायचं. त्यामुळे ते सरळ म्हणायचे अरे नक्षलवादी ये नक्षलवादी म्हणून लाडाने बोलायचे प्रेमाने बोलायचे ते एकदम. ते फार त्यांचं प्रेम होता आणि खूप मला त्यांनी संधी खूप दिली. राणेसाहेबांसोबत तुम्ही नंतर आले तर आता तुमचं काही बोलणं होतं का राणेसाहेबांसोबत की त्यावेळेस आपण बाहेर? नाही एवढ्यात आत्ता नाही, पण मला कधी कधी मी वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे त्यांना देत असतो. काही घरी कार्यक्रम असले तर शुभेच्छा देतो. गेलेलो नाही. ते मला 1-2दा बोलले चहा पाण्याला या, पण मला काही त्यावेळेस वेळ मिळाला नाही. आणि संबंध होते मुलाबरोबर काही फार चांगले संबंध नाहीत कारण त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे म्हणून. आता एक मनोज जरांगे 29 तारखेला आता उपोषणाला बसतात मुंबईत. तर त्याची अशी मागणी आहे की ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण पाहिजे. नाही, मला असं वाटतं की हे आरक्षण ओबीसीतून जरांगे पाटलांनी मागण्यापेक्षा आरक्षणच संपवून टाका अशी मागणी करावी. कारण आत्ताच पॉप्युलेशन देशातील ओबीसींचं लक्षात घेता त्यामध्ये अधिक आले तर तो कोणाच्याच वाट्याला काही मिळणार नाही. तुम्ही पण उपवासी आणि आम्ही पण उपवासी. त्यामुळं या भानगडीत कोणी पडू नये. आरक्षण संपवून टाकावी एक मागणी करावी जरांगे पाटलांनी. दुसरी मागणी अशी करावी की 50%च्या वर आरक्षण करावं आणि मग त्याप्रमाणे ते आरक्षणाचा वाटा द्यावा. मार्ग सोपा आणि सरळ होईल अशी आमची त्यांच्याकडे माझं निवेदन आहे. तुम्ही ओबीसी नेते आहेत, लक्ष्मण हाके असतील, बबन तायवाडे असतील, हे तुम्हाला मानतात, पण ते उघड सांगतात की भाजपच्या सोयीची भूमिका घेतात, ते तुमच्या राजकीय शत्रूंची बाजू ठेवतात. असं हे आहेत काही गोष्टी त्यामध्ये. मला तरी मी असं म्हणेल की आत्ताची भूमिका त्यांची जर काही अशी असेल तर जनता त्यांना साथ देणार नाही. सगळ्यांना माहिती आहे की आता मंडळ आयोगांच्या संदर्भात त्यांनी काल परवा टिप्पणी केली भाजपने. मंडळ आयोगाचं वादळ आलं त्यावेळेस लागू केली नरशिंहरावांच्या काळामध्ये, त्यावेळेस सर्वाधिक विरोध करणारी भाजप होती मंडळ आयोग लागू करणे म्हणून. तरुणांची माती भडकवून रस्त्यावर उतरणारी कोण होती तर ती भाजप होती. त्यामुळे त्यांना कुठला असा अधिकार नाही. ते काही बहुजनांचे वगैरे काही मशिया वगैरे किंवा त्या बहुजनावर फार त्यांचं प्रेम आहे वगैरे ओबीसी बीबीसीवर असं काही देणं घेणं नाही. या देशातील 2%-4% लोकांसाठी ते त्यांचं सगळं राजकारण असतं. त्यांना काही देणं घेणं नाही. हिंदुत्व केवळ मतं घेण्यासाठी त्यांचा वापर होतो. अरे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळं असताना कसलं हिंदुत्व सांगताय तुम्ही, कोण खतरे में आहे? पण ते मतांसाठी हे सगळे धार्मिक भावना भडकवायच्यात, लोकांना
गुमराह करायचा आणि फायदा घ्यायचा, त्यांच्या मताची पोळी शेकायची. पण हे फार काही दिवस चालणार नाही, हे कळत आहेत तुम्हाला. मला एक स्पष्टपणे सांगेल मी की आजच्या राजकारणामध्ये जे काही पेरलं गेलेलं आहे ते फार काही काळ ते तग धरणारं नाही आहे. ते पीक काही फार काळ त्यांना मिळणारं नाही आहे. ठीक आहे, आत्ता मिळते आहे, काय नवीन नवीन जमीन जास्त कसली आहे, जरा जास्त खतपाणी घालतायत, काही कायमचं देऊ शकणार नाही. पण याची सुरुवात, अधपतनाची सुरुवात होते आहे. तुम्हाला 29मध्ये देशात बदल झालेला दिसेल. या देशामध्ये श्री राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान झाले तुम्हाला दिसतील. शेवटचा लोकांमध्ये जो राग, चीड या सरकारबद्दल आहे, देशाची वाट लावली, देशाला कर्जबाजारी केला आहे, फॉरेन पॉलिसी नाही आहे, सगळे देश विरोधात गेले. चायनाकडे जावं लागतं, ज्या चायनाने काल परवा पाकिस्तानला मदत केली, त्यांच्या दरवाजात जाऊन हुजुरीगिरी करावं लागतं. हे काय भारताची परिस्थिती आणून ठेवली? कुठल्या दिशेनं राजकीय राजनीती चाललेली आहे? बा डॉलर सगळ्या काय उपलब्धी आहे? कुठली उपलब्धी आहे? महागाई कमी करून सांगितलं, महागाई वाढवली, ही उपलब्धी काय मोदी सरकारची? 60 रुपयाचा डॉलर जर 87 रुपयावर नेऊन ठेवला, ही उपलब्धी आहे काय? 60 रुपये किलो लिटरचं डिझेल जर 92 रुपयावर नेऊन ठेवलं आहे, ही उपलब्धी समजायची काय? काय सामान्य माणसासाठी 30 कोटी लोकांना BPLमध्ये नावं होती, आज 80 कोटी लोकांना 5 किलो तांदूळ आणि गहू द्यायला लागलो, ही उपलब्धी समजायची काय? काय उपलब्धी समजली? केवळ हिंदू 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 मुस्लिम मंदिर मस्जिद म्हणत राहायचं आणि तरुणांना दिशा भटकवायची, हेच चाललेलं आहे. या पलीकडे काही मिळत नाही आहे. बेरोजगारी संपली काय? 2 कोटी रोजगार कुठे गेला आहे? तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लोक आता समजत आहेत आणि यांच्या या सगळ्या बनवाबनीला बळी पडणार नाही. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संवाद साधला. तर हे होते विजय वडेट्टीवार, जे की आपल्या बेधडक बोलण्यासाठी ते ओळखले जातात. त्यांनी आपल्या सर्व प्रश्नाचे उत्तरं त्यांच्या स्टाईलमध्ये दिलेली आहेत. पुढच्या लेट्सअप विशेषमध्ये पुढच्या पाहुण्यांसोबत भेटूया. तुर्तास थांबतोय. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती राईट. लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.